नमस्कार. आजच्या आपल्या वक्त्या डॉक्टर अमृता नातू ह्या पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागातून MA उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरामध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्या 2003 सालापासून तिथे काम करतायत. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून त्यांनी संस्कृत विषयामध्ये PhD प्राप्त केली. जॉर्ज ब्युलर हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता आणि जॉर्ज ब्युलरचं जीवन आणि कार्य हा त्यांचा विषय होता. तो प्रबंध हा हार्वर्ड ओरिएंटल सिरीज म्हणजे हार्वर्ड विद्यापीठाच्या, अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठाच्या ग्रंथ प्रकाशनाच्या मालिकेमध्ये प्रकाशित झाला आणि हा मान भारतातल्या फार मोजक्या लोकांना आतापर्यंत मिळालेला आहे, तो त्यांना मिळालेला आहे. या थिसिसच्या कामासाठी त्यांना युरोपियन युनियनची इरास्मुस मुंडस नावाची फेलोशिप मिळालेली होती. ती घेऊन त्या जर्मनीला गेल्या होत्या आणि त्यांनी तिथे संशोधनाचं आपलं काम हे केलेलं होतं. डॉक्टर नातू यांना अनेक लिपी या येतात, त्यांना जर्मन भाषा ही येते आणि विशेषतः विविध संशोधकांच्या संदर्भामध्ये आणि त्यांच्या जीवन कार्याच्या संदर्भामध्ये त्यांचा विशेष अभ्यास आहे आणि हस्तलिखितांच्या एकूण क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा फार चांगला अभ्यास आहे. तेव्हा आज आपल्याला डॉक्टर अमृता नातू या संबोधित करतील. नमस्कार. श्री पांडुरंग बलकवडे यांच्या षष्टब्दी पूर्तीनिमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने अतिशय अभिनव असा उपक्रम सुरू केला आहे या व्याख्यानमालेचा आणि त्याच्यामध्ये मला सहभागी होण्याची संधी मिळते. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सुरुवातीलाच मी श्री पांडुरंग बलकवडे त्यांना सुदीर्घ आयुरारोग्य लाभो अशा शुभेच्छा मी त्यांना देते आणि सुरुवात करते. माझा जो विषय आहे तो एका जर्मन अभ्यासकाविषयी मी आज बोलणार आहे. मी माझं प्रेझेंटेशन सुरू करते. भारतीय विद्येचे एक प्रवर्तक जॉर्ज ब्युलर हा माझा आजचा व्याख्यानाचा विषय आहे. डॉक्टर जॉर्ज ब्युलर हे जर्मन संशोधक होते. जर्मन त्यांचं नाव, त्याचा उच्चार गेऑर्ग असा होतो, गेऑर्ग ब्युलर. 1837चा त्यांचा जन्म. तर त्यांच्याविषयी, त्यांच्या जीवनाविषयी आणि कार्याविषयी थोडक्यात मी आज बोलणार आहे. आपल्याला माहिती आहे की भारतीय विद्या म्हणजे इंडॉलॉजी या इंग्लिश शब्दाचं भाषांतर आपण भारतीय विद्या असं करतो. ब्रिटिश भारतामध्ये आले आणि त्यानंतर इथल्या संस्कृतीचा, इथल्या भाषेचा, इथल्या इतिहासाचा अभ्यास त्यांनी सुरू केला आणि पाश्चात्य देशांमध्ये अशा प्रकारे पौर्वात्य देशांमधल्या संस्कृतींचा अभ्यास करणारी ज्ञानशाखा उदयाला आली, ओरिएंटल स्टडीज. आणि भारतीय इतिहासाचा, संस्कृतीचा अभ्यास ज्या ज्ञानशाखेमध्ये, विद्याशाखेमध्ये केला जातो त्याला इंडोलॉजी किंवा इंडिक स्टडीज असं म्हटलं जातं. आणि त्याची सुरुवात ही आपल्याला माहिती आहे
सर विल्यम जोन्स यांच्यापासून होते असं आपण मानतो. त्यांनी रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना केली कलकत्ता इथे. आणि तिथपासून जास्त गती या ज्ञानशाखेला मिळाली आणि त्यालाच आपण मराठीमध्ये भारतीय विद्या असं म्हणतो. तर भारतीय विद्या म्हणजे थोडक्यात सांगायचं तर प्राचीन भारतीय संस्कृतीचा, इतिहासाचा अभ्यास आणि तो आधुनिक पद्धतीने करण्यात येणारा अभ्यास विशेषतः. आपले जे प्राचीन साहित्य आहे, आपला जो प्राचीन इतिहास आहे, तो विविध साधनांद्वारे आपल्याला माहीत झालेला आहे. या आधुनिक काळामध्ये हस्तलिखित पोथ्यांच्या संस्कृत आणि प्राकृत साहित्य हे आपल्यापर्यंत आलेलं आहे. त्याचबरोबर ताम्रपट असतील किंवा शिलालेख असतील, अशांच्या माध्यमातून आपल्याला आपला प्राचीन इतिहास हा समजतो आणि या साधनांचा शोध घेण्याची सुरुवात ही विशेषतः ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिश आणि फ्रेंच या लोकांनी त्याची सुरुवात केली आणि मग त्या पाठोपाठ जर्मन लोक सुद्धा याचा अभ्यास करू लागले. अर्थातच होत्या, पण तसं जर्मन लोकांचं नव्हतं. आपण मॅक्स म्युलरचं नाव ऐकलेलं असतं. परंतु त्याच काळात इतरही अनेक जर्मन अभ्यासक होते, जे आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासांचा अभ्यास या साधनांच्या द्वारे ते करत होते. आणि या साधनांचा शोध घेणे, त्यांचा अर्थ लावणे, त्या भाषा आणि लिपी शिकून त्याविषयी अधिक संशोधन करणे, हे सर्व काम इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या शेवटी आणि तिथून पुढे हे सुरू झालं आणि जर्मन अभ्यासकांनी सुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा हा उचलला. तर या जर्मन अभ्यासकांपैकीच जॉर्ज ब्युलर हा एक अभ्यासक होता. महाकवी कालिदास हा संस्कृतचा श्रेष्ठ कवी, पण तरीही आपण त्याला एकेरी संबोधतो. तर त्याच पद्धतीने मी जॉर्ज ब्युलर यांना सुद्धा एकेरी ब्युलर अशा नावानेच इथून संबोधणार आहे या व्याख्यानामध्ये. त्यांचा जन्म, ब्युलरचा जन्म 19 जुलै 1837 रोजी हॅनोव्हर जवळ, जर्मनीतल्या हॅनोव्हर जवळ बोर्स्टेल नावाच्या एका लहान गावामध्ये झाला. त्यांचं शिक्षण हॅनोव्हरमध्ये झालं, प्राथमिक शिक्षण हॅनोव्हरमध्ये झालं आणि त्यानंतर ग्योटिंगेन विद्यापीठामध्ये त्यांनी PhDची पदवी प्राप्त केली. त्यामध्ये ते ज्याला क्लासिकल फिलॉलॉजी म्हणतात तो विषय शिकले. पुरातत्वशास्त्र हा सुद्धा एक त्यांचा अभ्यासाचा विषय होता. संस्कृतचं अध्ययन त्यांनी इथेच सुरू केलं आणि थिओडोर बेनफे नावाचे अजून एक जर्मन प्राध्यापक त्यांनी PhD पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते पॅरिसला गेले, कारण की तिथे संस्कृत हस्तलिखित पोथ्या उपलब्ध होत्या तिथल्या ग्रंथालयामध्ये. तर त्या पोथ्यांचा अभ्यास करण्यासाठी ते पॅरिसला गेले. नंतर ते काही काळ लंडनमध्ये होते. त्यांनी मॅक्स म्युलरच्या हाताखाली काही काळ काम केलं. त्यानंतर ते विंडसर येथेच असिस्टंट लायब्ररियन, सहाय्यक ग्रंथपाल म्हणून सुद्धा त्यांनी 1 वर्षभर काम केलं आणि मग ते ग्योटिंगेनला परत आले. या सर्व काळामध्ये त्यांचा प्रयत्न होता की त्यांना भारतात यायचं होतं. त्यांना भारतात येण्याची तीव्र इच्छा होती, कारण की त्यांची अशी ठाम धारणा होती की भारतात जाऊन तिथल्या लोकांचा अभ्यास केल्याशिवाय, त्या संस्कृतीला प्रत्यक्ष बघितल्याशिवाय त्या विषयाचा अभ्यास हा परिपूर्ण असा ठरणार नाही आणि त्याचबरोबर अधिकाधिक साधनं या अभ्यासासाठीची ही त्यांना मिळवायची होती. आणि मग
ते भारतामध्ये आले. मुंबईला 10 फेब्रुवारी 1863 रोजी ते मुंबईला आले आणि एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रोफेसर ऑफ ओरिएंटल लँग्वेजेस या पदावर त्यांची नियुक्ती केली गेली. संस्कृत आणि अशा ओरिएंटल भाषांचे तज्ञ म्हणून त्यांची तिथे नेमणूक. तशा प्रकारचे ते पहिलेच त्या विषयाचे प्राध्यापक त्या कॉलेजमधले होते. नंतर काही काळासाठी, 1 वर्षासाठी ते पुण्यातल्याच डेक्कन कॉलेजमध्ये सुद्धा होते. डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी संस्कृत आणि इतिहास या विषयांचं अध्यापन काही काळ केलं. नंतर मात्र त्यांनी प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला आणि ते ब्रिटिश एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये, शिक्षण खात्यामध्ये एज्युकेशनल इन्स्पेक्टर म्हणून त्यांनी पद स्वीकारलं आणि त्यावेळचा जो मुंबई इलाखा, बॉम्बे प्रेसिडेन्सी, तर त्या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या उत्तर विभागाचं, म्हणजे ज्याच्यामध्ये गुजरात चा भाग येतो, त्या भागाची जबाबदारी ही त्यांच्याकडे आली एज्युकेशनल इन्स्पेक्टर म्हणून 1868 साली. आता त्यांच्या कार्याचा अगदी थोडक्यात मी काही मुद्दे सांगते. त्यांच्या कार्याविषयीचे ते म्हणजे मी म्हणाले तसं की एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये काही काळ ते प्राध्यापक होते. त्यानंतर 1868 ते 1880 या काळामध्ये ते एज्युकेशनल इन्स्पेक्टर म्हणून त्यांनी विशेषतः गुजरात भागामध्ये काम केलं. त्यानंतर प्रोफेसर ऑफ इंडियन फिलॉलॉजी आणि आर्किओलॉजी म्हणून ते युनिव्हर्सिटी ऑफ व्हिएन्ना मध्ये गेले 1880 साली. आणि या पदांवर त्यांनी काम केलंच. त्याचबरोबर इतरही अनेक कामं ही त्यांनी केली. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या संस्थांच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग होता. ते अनेक संस्थांचे, विशेषतः प्राच्यविद्येच्या संदर्भातल्या संस्थांचे ते संस्थापक या क्षेत्रातली, आणि विशेषतः संशोधनपर नियतकालिकं सुरू करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. विशेषतः बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये अगदी पहिली जी ग्रंथमाला सुरू झाली ती म्हणजे बॉम्बे संस्कृत सिरीज. तर त्या सिरीजची संकल्पना ही त्यांची होती आणि त्यांनी आणि अजून एक जर्मन प्राध्यापक फ्रान्स किलहॉर्न या दोघांनी मिळून ही ग्रंथमाला सुरू केली होती. आणि हे सगळं काम भारतात करत असतानाच त्यांनी अनेक हस्तलिखित पोथ्या सुद्धा गोळा केल्या. तर त्याविषयी आपण जाणून घेणारच आहोत थोड्याच वेळात. त्यापूर्वी त्यांच्या एकंदर लेखन सामग्रीचे विषय काय होते ते आपण बघूया. त्याच्यामध्ये त्यांचं PhDचं काम हे ग्रीक ग्रामर संबंधी असलं तरी सुद्धा नंतर ते संस्कृतच्या अभ्यासाकडे वळले. तौलनिक भाषाशास्त्र, धर्मशास्त्र, संस्कृत आणि प्राकृत व्याकरण, कोशशास्त्र, हस्तलिखित पोथ्यांसंबंधीचा अभ्यास, संस्कृत काव्य साहित्य, वैदिक साहित्य, इतिहास, भूगोल आणि विशेषतः ऐतिहासिक महाकाव्य भातलं त्यांचं लेखन हे खूप महत्त्वाचं ठरतं. त्यापेक्षा सुद्धा जास्त काम हे त्यांनी उत्तर आयुष्यामध्ये एपिग्राफी किंवा पुराभिलेख विद्येच्या संदर्भात केलं. आणि तुम्ही जर इथे बघाल तर त्यांचे एकूण जे लेखन आहे त्याच्यामध्ये त्यांनी 350 लेख हे एकंदर लिहिले, संशोधनपर लेख लिहिले. त्यापैकी 159 लेख हे फक्त शिलालेखांविषयी, अभिलेखांविषयी आणि ताम्रपटांविषयीचे होते. त्याचबरोबर प्राचीन लिपींचा अभ्यास त्यांनी केला आणि त्यासंबंधीचा एक अतिशय महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी लिहिला, इंडियन पॅलिओग्राफी, आणि तो त्या क्षेत्रातला अतिशय महत्त्वाचा असा ग्रंथ मानला जातो. त्याचबरोबर
जैन धर्मासंबंधीचा आणि जैन पुरातत्वशास्त्र या दोन्ही विषयांमध्ये काही लेखन हे त्यांनी केलं. पण अर्थातच मुख्यतः त्यांचं योगदान हे धर्मशास्त्र, संस्कृत आणि प्राकृत व्याकरण, शब्दकोश, हस्तलिखित पोथ्या आणि अ, पुराभिलेखविद्या या शाखांमध्ये त्यांचं योगदान आहे. भारतात आल्यानंतर ब्युलरला एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली ब्रिटिश सरकारकडून आणि ती म्हणजे अ डायजेस्ट ऑफ द हिंदू लॉ हे पुस्तक तयार करण्याची. झालं असं की आपल्याला माहिती आहे 1857च्या स्वातंत्र्य युद्धानंतर भारताचा जो कारभार होता तो ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश सरकारकडे आला आणि ब्रिटिश सरकारने असं ठरवलं की इथे न्यायालयांची स्थापना ही आधुनिक पद्धतीच्या न्यायालयांची स्थापना ही इथे केली पाहिजे आणि त्याप्रमाणे ती करण्यात आली मुंबई, कलकत्ता, मद्रास इत्यादी ठिकाणी. आणि आतापर्यंत जे पारंपरिक पद्धतीने कायद्याविषयीचं कामकाज हे चालत होतं, ते सगळं आधुनिक कायद्यांमध्ये त्याचं रूपांतर हळू-हळू हे करण्यात येऊ लागलं आणि त्याचाच एक भाग म्हणून अशा प्रकारचं हे पुस्तक लिहिणं हे गरजेचं होतं. कारण तोपर्यंत न्यायालयामध्ये एखाद्या ज्याचा धर्मशास्त्राचा अभ्यास आहे, अशा एखाद्या शास्त्री पंडिताची नेमणूक ही केली जायची आणि हिंदू कायद्याविषयीची माहिती ही त्या शास्त्री किंवा पंडिताकडून घेतली जायची आणि त्याप्रमाणे न्यायदान केलं जायचं. पण इथून पुढे ते न करता त्या पारंपरिक शास्त्राचा अभ्यास करून त्याविषयीची माहिती ही एकत्रित केली जावी आणि आधुनिक कायद्यांमध्ये त्याचा वापर हा केला जावा. यासाठी या प्राचीन शास्त्राचा अभ्यास करण्याची गरज ही निर्माण झालेली होती आणि त्यासाठी ब्युलर आणि बॉम्बे हायकोर्टाचे रजिस्ट्रार होते रेमंड वेस्ट म्हणून. तर त्यांची नेमणूक ही करण्यात आली आणि या दोघांनी मिळून अनेक शास्त्री पंडितांशी चर्चा करून हिंदू कायद्याविषयीचा हा ग्रंथ हा सिद्ध केला. त्याच्यामध्ये ब्युलरने असं लिहून ठेवलेलं आहे की जवळ-जवळ 2500 विविध केसेसचा अभ्यास हा त्यासाठी त्याने केलेला होता आणि या पुस्तकामध्ये विशेषतः हिंदू वारसा कायदा या संदर्भातला अभ्यास आणि आढावा हा या ग्रंथामध्ये घेण्यात आलेला आहे. हे करत असतानाच अर्थातच ब्युलरच्या लक्षात आलं की हे जे पारंपरिक ज्ञान आहे हे या शास्त्री पंडितांशी चर्चा करून ते आपल्याला समजू शकतं, जास्त चांगल्या प्रकारे समजू शकतं आणि त्यामुळे त्याच्या नंतरच्या अभ्यासात सुद्धा त्याने अशाच पद्धतीने भारतीय लोकांशी संवाद साधण्याची पद्धत ही स्वीकारली त्याने त्याच्या अभ्यासामध्ये एकंदरच. त्याचा हस्तलिखित पोथ्यांविषयीच्या कार्याचा थोडक्यात आढावा आता आपण घेऊया. ब्युलर 1863 मध्ये मुंबईमध्ये आला. त्याच सुमारास डेक्कन कॉलेजमध्ये डॉक्टर मार्टिन हॉग म्हणून जर्मनचा प्राध्यापक काम करत होता आणि त्याला मुंबई सरकारने काही रक्कम, काही ग्रँट ही देऊन त्याला हस्तलिखित पोथ्या गोळा करायला सांगितलं होतं आणि हॉगने अनेक ठिकठिकाणी फिरून काही हस्तलिखित पोथ्या या गोळा केल्या, काही विकत घेतल्या आणि काही स्वतःसाठी सुद्धा विकत घेतल्या. पण त्याचं झालं असं की त्याने या ज्या स्वतःसाठी पोथ्या त्या संदर्भातली बातमी ही त्यावेळेसच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये आली आणि एक मोठा वाद हा त्यामुळे निर्माण झाला.
अनेक लोकांनी टाइम्स ऑफ इंडियाला पत्र लिहिली, भारतीय लोकांनी पत्र लिहिली आणि विचारणा केली, की ह्या पोथ्या अ, भारताबाहेर जाणार आहेत का? असं असेल तर ते चूक आहे. या हस्तलिखित पोथ्या हा आमचा वारसा आहे आणि त्या जरी सरकारने त्या गोळा केल्या, तरी त्या एका संस्थेमध्ये उदाहरणार्थ एशियाटिक सोसायटी असेल मुंबईमधली, अशा कुठल्यातरी संस्थेमध्ये त्या एकत्रित ठेवल्या तर आमची काही हरकत नाही. परंतु त्या भारताबाहेर मात्र जाणं योग्य ठरणार नाही. आणि अर्थातच सरकारला याची दखल घ्यावी लागली. अ, मार्टिन हॉग हा एक प्रकारे वादग्रस्त ठरल्यामुळे त्याने इथून राजीनामा दिला आणि तो जर्मनीला परत गेला. अ, त्या सुमारास मात्र अ, ब्युलर हा हस्तलिखित पोथ्या गोळा करण्यासाठी उत्सुक होता. अं, आणि विशेषतः एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्याने त्या संदर्भात काम केलं होतं. मी आपल्याला सांगितलं, की ते संस्कृतचं प्राध्यापक पद हे नुकतंच तिथे निर्माण झालेलं होतं आणि ब्युलर हा पहिलाच प्राध्यापक होता संस्कृतचा. तर तिथे ग्रंथालय हे तितकंसं समृद्ध नव्हतं. तिथे संस्कृत ग्रंथ हे उपलब्ध नव्हते आणि ते अर्थातच हस्तलिखित पोथ्यांच्या माध्यमातून मिळणार आहेत नवनवीन ग्रंथ हे ब्युलरला माहीत होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेषतः त्याने इतकी आवड या विषयाची निर्माण केली, की विद्यार्थ्यांनी स्वतः अ, या संदर्भातले या कामासाठी अ, काही देणग्या या गोळा केल्या ज्या जवळ-जवळ ₹5,000 त्या काळातले ₹5,000 इतकी प्रचंड रक्कम ही विद्यार्थ्यांमधून जमा झाली आणि त्यातून अनेक ग्रंथ हे एल्फिन्स्टन कॉलेजसाठी खरेदी केले गेले. तिथल्या ग्रंथालयामध्ये ते आणले गेले. तर हे जे ब्युलरचं कार्य होतं त्याचा उत्साह होता या बाबतीतला तो मुंबई सरकारच्या नजरेस आला आणि मुंबई सरकारने परत एकदा काही रक्कम आणि ती जास्त होती. मार्टिन हॉगपेक्षा खूप जास्त रक्कम जवळ-जवळ ₹5,000 हे ब्युलरच्या स्वाधीन केले आणि त्याला सांगितलं, की हस्तलिखित पोथ्या या सरकारसाठी तू गोळा कराव्यास. या काळामध्ये ब्युलर अ, डेक्कन कॉलेजमध्ये अध्यापनासाठी आला होता आणि मग दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातला काही भाग अ, इथे विविध ठिकाणी फिरून त्याने जवळ-जवळ 200 पेक्षा जास्त हस्तलिखित पोथ्या या गोळा केल्या. तर विशेषतः या शहरांना त्याने त्या काळामध्ये भेट दिली. 1866 ते 1868 या काळामध्ये नाशिक, पुणे, इंदापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, नरगुण, धारवाड इथपर्यंत तो गेला होता आणि इथून त्याने त्या पोथ्या गोळा केल्या. आज या पोथ्यांचा संग्रह हा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या हस्तलिखित विभागामध्ये संग्रहामध्ये सुरक्षित ठेवलेला आहे. हा हस्तलिखित संग्रह त्या काळामध्ये गोळा झाला आणि तो अर्थातच तेव्हा एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ठेवण्यात आला होता. आणि विशेष सांगायची गोष्ट अशी, की कुठलाही वाद हा निर्माण झाला नाही. कारण मुळातच ब्युलरने अ, लोकांशी संवाद साधला आणि अशा पद्धतीने साधला, की त्याने समजावून सांगितलं, की सरकारचा उद्देश अ, हे ग्रंथ गोळा करण्यामागचा उद्देश हा या ग्रंथांचा आणि साहित्याचा अभ्यास करणं आणि हा वारसा जतन करणं असा मुख्य उद्देश आहे. कुठल्याही प्रकारे हे ग्रंथ इथून हिरावून नेणं हा उद्देश नाहीये. तर अशा पद्धतीने खूपच चांगल्या पद्धतीने लोकांशी संवाद साधून हे काम केलं. त्यानंतर कुठल्याही प्रकारचा वाद हा उपस्थित झाला नाही. किंबहुना काही काळानंतर सरकारला असं लक्षात आलं, की हे काम इथेच थांबून चालणार नाही. तर ते संपूर्ण भारतभरामध्ये केलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं असं हे काम होईल आणि या हस्तलिखित पोथ्या ज्या
अनेक ठिकाणी विखुरलेल्या आहेत आणि अनेक ठिकाणी त्याची नीट काळजी घेतली जात नाहीये. तर आणि त्या नष्ट होतायत. तर त्या नष्ट होण्यापासून आपण वाचवू शकतो, हे सरकारच्या लक्षात आलं आणि मग संपूर्ण भारतभरातच एक मोठा प्रकल्प हा तयार केला गेला. अ, त्याच्यामध्ये व्हिटली स्टॉक्स नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता, तो ब्युलरचा मित्रच होता. त्याने पुढाकार घेतला आणि ने ज्या पद्धतीने अ, पोथ्या गोळा केल्या, ज्या प्रकारे त्याने अनेक ठिकाणी जाऊन पोथ्यांचा शोध घेतला, ती सगळी पद्धत विटनेस स्टॉक्सनी या प्रकल्पासाठी सुचवली आणि त्याच पद्धतीने हे काम व्हावं असं त्याने सुचवलं संपूर्ण देशामध्ये. आणि मग ब्रिटिश सरकारने ₹24,000 वार्षिक त्यासाठीची तरतूद केली आणि प्रत्येक प्रेसिडेन्सीसाठी विविध ज्या प्रेसिडेन्सीज होत्या, मद्रास असेल किंवा सेंट्रल प्रोव्हिन्सेस असतील, तर या विविध भागांसाठी काही रक्कम ही या कामासाठी ही देऊ केली. आणि मग विविध भागांमध्ये देशाच्या विविध ठिकाणी संस्कृतचे विद्वान हे या कामासाठी विविध ठिकाणी फिरले, विविध ठिकाणी गेले आणि हस्तलिखित पोथ्या या गोळा करण्यात आल्या. आणि अर्थातच त्या या देशाच्या बाहेर जाणार नाहीत, हे सरकारला जाहीर करावं लागलं आणि त्या पद्धतीने विविध प्रेसिडेन्सीजमध्ये गोळा केलेल्या पोथ्या त्या भागातल्या मोठ्या ग्रंथालयामध्ये जमा करण्यात आल्या. याच दरम्यान मी मगाशी सांगितलं तसं, की प्राध्यापक पद सोडून एज्युकेशनल इन्स्पेक्टर होण्याचा मार्ग हा ब्युलरने स्वीकारला होता आणि कदाचित तो मुद्दामून जाणून-बुजून घेतलेला निर्णय असावा. कारण आपल्या मित्राला न्यूल्डेके नावाच्या एका दुसऱ्या संशोधकाला लिहिलेल्या पत्रामध्ये ब्युलरने सांगितलेलं आहे, की आता मी माझा अभ्यास जास्त चांगल्या प्रकारे करू शकतोय. अ, त्या पत्रामधली काही पानं आपण इथे स्क्रीनवर बघू शकता. 12 एप्रिल 1872 रोजी अ, हे बलसाडहून लिहिलेलं पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये ब्युलर म्हणतो, की एज्युकेशनल इन्स्पेक्टर म्हणून मी आत्तापर्यंत म्हणजे जवळ-जवळ आत्ता 5 एक महिन्यांमध्ये मी 1000 पेक्षा जास्त मैल प्रवास केलेला आहे आणि मी अनेक ठिकाणी हिंडलो आहे. मी अनेक शाळांची तपासणी केली आहे आणि यातलं शेवटचं जे वाक्य आहे ते खूप महत्वाचं आहे. तो लिहितो, की "आय नाऊ यूज धिस अपॉर्च्युनिटी टू कम्युनिकेट इंटिमेटली विथ ऑल पॉसिबल सोशल क्लासेस. A year among the people has fitted me in the sacred Sanskrit literature and culture more easily than 6 in Bombay." तो असं म्हणतो, की आता मी लोकांमध्ये हिंडतोय आणि त्यामुळे मला इथल्या साहित्याची आणि संस्कृतीची जास्त जाण ही उत्पन्न झालेली आहे. तर अशा पद्धतीचे त्याचे विचार हे होते. या काळात अर्थातच एज्युकेशनल इन्स्पेक्टर म्हणून काम करत असतानाच अ, त्याने हस्तलिखित पोथ्या गोळा करण्याचं कामही पुढे सुरू ठेवलं. याच्यामध्ये अशा प्रकारे अनेक शहरांना त्याने भेटी दिल्या. तिथल्या मठांमध्ये, तिथल्या जैन भांडारांमध्ये जाऊन पोथ्या बघितल्या. ज्या घेता येणं शक्य आहे त्या घेतल्या. ज्या तिथून आणता येणार नाहीयेत त्या तिथे कॉपी करून घेतल्या. तर अशा पद्धतीने हजारो पोथ्या या ब्युलरने गोळा केल्या. याच सुमारास लॉर्ड कनिंगहॅम यांनी अशी सूचना केली, की फक्त बॉम्बे प्रेसिडेन्सीचाच विचार न करता त्या पुढे जाऊन राजस्थान, काश्मीर अशा ठिकाणी जाऊन पोथ्यांचा शोध घेतला जावा आणि विशेषतः ब्युलरने ते काम करावं. कारण की बॉम्बे प्रेसिडेन्सी या कामासाठी 2 भागामध्ये विभागण्यात आली होती. ब्युलरकडे
तर दक्षिण भाग म्हणजे महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकाचा भाग हा किल्हॉन या प्राध्यापकाकडे देण्यात आलेला होता पोथ्या गोळा करण्याच्या संदर्भात. तर कनिंगहॅमने असं सुचवलं की ब्युलरने राजस्थानात सुद्धा गेलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्या सूचनेनुसार 1873-74 या काळामध्ये ब्युलरने राजस्थानामध्ये प्रवास केला आणि जैसलमेर, बिकानेर, जोधपूर अशा अनेक ठिकाणांना भेटी दिल्या आणि अनेक ठिकाणी जैन भांडारामध्ये प्रवेश करणारा तो पहिला परदेशी व्यक्ती होता. त्यापूर्वी कुठल्याही परदेशी व्यक्तीने अशा प्रकारे जैन ग्रंथालयांमध्ये पाऊल ठेवलेलं नव्हतं किंवा त्यांना तिथल्या हस्तलिखित पोथ्या या पाहता आलेल्या नव्हत्या. तर ब्युलर हे करू शकला. ब्युलरच्या जोडीला त्याच्या प्रवासादरम्यान हर्मान याकोबी नावाचा अजून एक जर्मन संशोधक होता आणि या जर्मन संशोधकाने सुद्धा या कामामध्ये त्याला या वर्षी 1873-74 या काळामध्ये मदत केली. त्यातली एक विशेष सांगण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे जैसलमेरला एका ग्रंथालयामध्ये पार्श्वनाथ भांडारामध्ये त्यांना एक पोथी आढळून आली. त्या पोथीमध्ये एक ऐतिहासिक महाकाव्य लिहिलेलं आहे असं त्यांच्या लक्षात आलं आणि ते त्यापूर्वी माहिती नव्हतं ऐतिहासिक महाकाव्य आणि त्याचं नाव म्हणजे विक्रमांक देवचरित. कल्याणीच्या चालुक्य वंशातल्या राजाचं चरित्र हे बिल्हण नावाच्या काश्मीरी कवीनी लिहून ठेवलेलं होतं आणि त्याचं चरित्र सांगणारं हे महाकाव्य विक्रमांक देवचरित हे तिथे आढळून आल्यावर ब्युलरला लक्षात आलं की ही अतिशय महत्वाची पोथी आहे आणि भारतीय इतिहासातल्या एका पैलूवर प्रकाश टाकणारी, इतिहासाची माहिती देणारं असं हे काव्य आहे. परंतु अर्थातच त्या भांडारातून ती पोथी बाहेर आणता येणार नव्हती. मग ब्युलर आणि याकोबी यांनी मिळून 6 दिवसांमध्ये ती हस्तलिखित पोथी ही उतरवून घेतली, म्हणजे ही हाताने लिहून काढली स्वतः. हे त्या पोथीतलं एक पान आहे, ब्युलरने लिहिलेल्या पोथीतलं, म्हणजे हे ब्युलरचं हस्ताक्षर आहे. ब्युलरचं देवनागरी हस्ताक्षर आहे हे. आता ही जी प्रत आहे या पोथीची ही भांडारकर संस्थेच्या हस्तलिखित विभागामध्ये आहे. याचबरोबर यातले काही सर्ग हे याकोबीने लिहिलेले आहेत, त्यामुळे याकोबीचं हस्ताक्षरही या निमित्ताने उपलब्ध आहे. तर अशा तऱ्हेने खूप कष्टाने आणि त्या काळामध्ये प्रवासाची साधनही तितकी नव्हती, त्यामुळे मजल दर मजल प्रवास करत विविध शास्त्री पंडितांशी संस्कृतमधून संवाद साधत ब्युलरला अनेक भाषा या अवगत होत्या. इथे आल्याबरोबर संस्कृत संभाषण ब्युलरने तो शिकला. त्यानंतर मराठी, गुजराती आणि काही प्रमाणात हिंदी या भाषा सुद्धा त्याने अवगत केल्या आणि त्यामुळे जिथे जिथे तो जाई तिथे तो पंडितांची सभा बोलवत असे. त्या सभेमध्ये संस्कृतमधून त्यांच्याशी संवाद साधत त्यांना या वारशाचं जतन करण्यासंबंधीचं महत्त्व पटवून देत तो हे काम पुढे नेत होता. आणि 1875 मध्ये तो काश्मीरमध्ये पोचला. काश्मीरमध्ये आणि नंतर सेंट्रल इंडियामधून सुद्धा काही हस्तलिखित ही त्याने गोळा केली. साधारण 800 पेक्षा जास्त हस्तलिखित पोथ्या या भागातून त्याने गोळा केल्या आणि आज या पोथ्यांचा संग्रह हा भांडारकर संस्थेमध्ये आहे. अर्थातच या पोथ्या अतिशय महत्त्वाच्या आहेत, कारण की आपल्याला माहिती आहे की नंतर काश्मीरमध्ये काय परिस्थिती ही निर्माण झाली. त्यामुळे तेव्हाच 1875-76 मध्येच या पोथ्या तिथून इथे आणण्यात आल्या आणि त्या सुरक्षित राहिलेल्या आहेत. याच्यामध्ये
भूर्जपत्रावर लिहिलेल्या पोथ्या, काश्मीरमध्ये प्रचलित असलेली जी लिपी शारदा लिपी, त्या शारदा लिपीत लिहिलेल्या अनेक पोथ्या आहेत. काश्मीरच्या इतिहासासंबंधीचं जे काव्य राजतरंगिणी, त्या पोथ्या काही या संग्रहामध्ये आहेत. तर अशा तऱ्हेने हा संग्रह अतिशय महत्त्वाचा ठरतो आणि या काश्मीरच्या त्याच्या प्रवासाची हकीकत त्याने सविस्तर अशी लिहून ठेवलेली आहे. हेही एक खूप महत्त्वाचं असं काम त्याने करून ठेवलं. तर अशा पद्धतीने त्याने ज्या पोथ्या गोळा केल्या, त्या पोथ्यांची संख्या साधारणपणे 2800 पेक्षा जास्त अशी भरते. आणि काही पोथ्या त्याच्याच माध्यमातून युरोपामध्ये सुद्धा पाठवल्या गेल्या. तर त्याविषयी अगदी थोडक्यात सांगते. मगाशी आपण बघितलं, की भारत सरकारने या पोथ्या इथेच राहतील असं जाहीर केलेलं होतं. परंतु या संदर्भात फिरत असताना, पाहत असताना ब्युलरचा अशा लक्षात आलं, की अ, पोथ्यांची संख्या प्रचंड आहे. खूप जास्त प्रमाणात पोथ्या ह्या उपलब्ध आहेत आणि त्या जर वेळीच ग्रंथालयांमध्ये गेल्या नाहीत, सुरक्षित अशा ठिकाणी ठेवण्यात आल्या नाहीत, तर कदाचित त्या नष्ट होतील. आणि त्या अभ्यासकांना उपलब्ध होणं सुद्धा गरजेचं होतं. त्या नुसत्याच कुलूपबंद ठेवण्यामध्ये सुद्धा धोका होता, की त्या नष्ट होतील आणि त्यांचा अभ्यासही कुणी करू शकणार नाही. तर त्यासाठी ज्या ग्रंथांच्या अ, अ, डुप्लिकेट कॉपीज मिळतायत, म्हणजे अनेक पोथ्या एकाच ग्रंथाच्या मिळत आहेत. तर अशा पोथ्यांपैकी काही पोथ्या आता उदाहरणार्थ समजा महाभारत आहे. तर महाभारतातल्या हजारो, लाखो प्रती महाभारता या ग्रंथाच्या या उपलब्ध होत होत्या. अ, आणि लोकांची सुद्धा इच्छा ते घरात ठेवून द्यावं अशी नव्हती. कदाचित आर्थिक शक्ती नव्हती किंवा अ, त्यांना त्यामध्ये अभ्यास करायची इच्छा उरलेली नव्हती. त्यामुळे ते पोथ्या अगदी नदीत फेकून देत होते. तर असं न होता त्या पोथ्या टिकून राहाव्यात म्हणून सुद्धा हे करणं गरजेचं होतं. त्यामुळे त्यातल्या चांगल्या प्रती या सरकारी या संग्रहासाठी ठेवून उरलेल्या पोथ्या त्यातल्या काही प्रती जर युरोपातल्या काही ग्रंथालयांना हव्या असतील, तर त्यांनी त्याप्रमाणे सरकारकडे, ब्रिटिश सरकारकडे अर्ज करावा आणि त्यासाठीची निश्चित अशी परवानगी घेऊन, एक रिझोल्यूशन करून मगच त्या पोथ्या त्या ग्रंथालयांकडे, कुठल्याही विशिष्ट व्यक्तीकडे नव्हे, तर युरोपातल्या ग्रंथालयांकडे जाव्यात. अशा पद्धतीचा विचार हा ब्युलरने करून तो सरकारकडे त्याने ते मत मांडलं. सरकारची परवानगी घेतली आणि अशा पद्धतीने त्याच्या माध्यमातून साधारणपणे 904 पोथ्या या युरोपातल्या विविध लायब्ररीमध्ये या देण्यात आल्या. अर्थातच ब्युलरचा जो सर्वात मोठा संग्रह जवळ-जवळ 3000 पोथ्यांचा तो अर्थातच सरकारच्या ताब्यामध्ये राहिला. सरकारने तो एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये तो संग्रह ठेवलेला होता. त्यानंतर मुंबईतलं हवामान हे पोथ्यांच्या संरक्षणासाठी तितकंसं ठीक नाहीये असं लक्षात आल्यामुळे 1878च्या दरम्यान तो संग्रह डेक्कन कॉलेजमध्ये हलवण्यात आला आणि भांडारकर संस्थेची स्थापना झाल्यानंतर 1917 साली त्यानंतर तो संग्रह भांडारकर संस्थेकडे देण्यात आला. तर आता या सर्व पोथ्या या भांडारकर संस्थेच्या संग्रहामध्ये उपलब्ध आहेत आणि अभ्यासकांना बघायला, अभ्यासाला उपलब्ध आहेत. यामध्ये काय नवीन साहित्य उजेडात आलं आणि काय महत्त्वाच्या पोथ्या, कुठले महत्त्वाचे ग्रंथ मिळाले, ते अगदी थोडक्यात बघूयात. अ, काश्मीरमधून आणलेल्या संग्रहामध्ये ऋग्वेदाची भूर्जपत्रावर लिहिलेली एक पोथी आहे आणि आता ती युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर या रजिस्टरमध्ये समावेश झालेला आहे. ही पोथी ही अतिशय महत्त्वाची अशी पोथी आहे. आणि
आता ती भांडारकरच्या संग्रहामध्ये आहे. ती ब्युलरनी काश्मीरमधून आणलेली होती. त्याचबरोबर काश्मीरमधून आणलेली अजून एक भूर्जपत्रावर लिहिलेली अतिशय महत्त्वाची पोथी म्हणजे महाभारताची पोथी. आणि या महाभारताच्या पोथीचा वापर हा भांडारकर संस्थेने महाभारताची जी चिकित्सित आवृत्ती तयार केली, त्या आवृत्तीच्या संपादनासाठी या पोथीचा उपयोग हा करण्यात आलेला होता. या पोथीचा अभ्यास हा त्यासाठी केला गेला. अतिशय महत्त्वाची ठरलेली अशी ही पोथी आहे. त्यानंतर या काश्मीर संग्रहामध्येच एक पर्शियन भागवत पुराण आहे, जे दारा शुकोनी काही ग्रंथ हे भाषांतरित करून घेतले होते पर्शियनमध्ये. तर त्या ग्रंथाची ही एक प्रत आहे. ती सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे आणि त्याने अनेक जुन्या पोथ्या या मिळवल्या. जवळ-जवळ 43 पोथ्या अशा आहेत त्याने मिळवलेल्या पोथ्यांपैकी, की ज्या इसवी सन 1544 पेक्षा सुद्धा जुन्या आहेत. म्हणजे 15व्या-16व्या शतकातल्या अशा अतिशय जुन्या पोथ्यांचा समावेश हा ब्युलरने आणलेल्या पोथ्यांमध्ये होतो. आणि अनेक नवीन ग्रंथ हे त्यामुळे उजेडात आले. त्यापैकी हे काही ग्रंथ वन्ही पुराणासारखं एखादं पुराण असेल किंवा हेमचंद्राचार्यांचं शब्दानुशासन हा ग्रंथ आहे किंवा देशी नाममाला हा देशी शब्दांचा, प्राकृत शब्दांचा कोश हा नव्यानेच समजला, उजेडात आला. किंवा मी मगाशी म्हटलं ते विक्रमांक देवचरित. त्याचबरोबर अजून 2 ऐतिहासिक महाकाव्यांचा शोध हा ब्युलरने लावला. ते म्हणजे गौड वहो नावाचं एक प्राकृत ऐतिहासिक महाकाव्य, की ज्याच्यामध्ये माळव्याच्या राजाचा इतिहास हा लिहिलेला आहे आणि कीर्तिकौमुदी हा ग्रंथ. हे सुद्धा ऐतिहासिक महाकाव्य आहेत आणि त्याच्यामध्ये अर्थातच आपल्याला भारतीय इतिहासासंबंधी अधिक माहिती ही त्यामुळे मिळाली. आणि हेमचंद्राचार्यांचंच पुन्हा एकदा महावीरचरित हे सुद्धा काव्य आपल्याला यापूर्वी माहिती नव्हतं. आता दुसऱ्या आणि एका महत्त्वाच्या विषयाकडे वळूया आणि तो म्हणजे एपिग्राफी. ब्युलरने मी मगाशी म्हटलं तसं शिलालेखांसंबंधी आणि ताम्रपटांसंबंधी संशोधन जे केलं ते खूपच महत्त्वाचं असं ठरलेलं आहे. त्याने एकूण जे अभिलेखांविषयीचे लेख लिहिले त्यांची संख्या 159 अशी होते आणि त्यापैकी 47 लेख हे अशोकाच्या शिलालेखांविषयी लिहिलेले आहेत आणि ते अतिशय महत्त्वाचे आहेत. अनेक ठिकाणी असं झालेलं आहे, की त्याच्या नवीन-नवीन प्रती त्या शिलालेखांच्या करून म्हणजे नव्याने छाप त्या शिलालेखांचे घेऊन त्यावरून वाचन, पुन्हा-पुन्हा वाचन हे अशोकाच्या शिलालेखांचं ब्युलरने केलं. आणि एकाच शिलालेखाविषयी त्याने अनेक लेख हे पुनःसंपादित करून, पुन्हा-पुन्हा त्याच्यामध्ये सुधारणा करून त्याने ते प्रकाशित केले. म्हणजे जौगड इथला जो शिलालेख आहे, त्याविषयी त्याने जवळ-जवळ 7 वेळा तो पुन्हा एकदा संपादित केला आणि 7 लेख त्याने त्या एका शिलालेखाविषयी लिहिलेले आहेत. त्यामुळे पुन्हा-पुन्हा वाचन करून, पुन्हा-पुन्हा त्यात सुधारणा करून त्यामध्ये जास्तीत जास्त बिनचूकपणा आणण्याचा प्रयत्न ब्युलर करत होता. काही गमतीशीर उदाहरणं सुद्धा याच्यामध्ये आपल्याला दिसतात, की त्याचं संशोधन हे किती मार्मिक होतं. असे काही शिलालेख किंवा खरं तर स्तंभलेख त्याला आढळले, की ते वाचता तर येत होते, पण त्यांचा अर्थ लागत नव्हता. आणि मग असं लक्षात आलं, की ते वरून खाली असे वाचायचे नाहीयेत, तर ते खालून वर अशा पद्धतीने वाचायचे आहेत आणि पद्धतीने जर त्या ओळी वाचल्या, तर त्यांचा अर्थ लागतो, हे त्याच्या लक्षात आलं. असे काही गमतीशीर उदाहरणं ही आढळतात आणि त्याचं संशोधन किती
मर्मग्राही होतं हे लक्षात येतं. फक्त त्यातला एकच मुद्दा त्याच्या बाबतीतला थोडासा काय म्हणता येईल, की त्याला ते कळू शकलं नाही आणि ते म्हणजे अनेक बनावट ताम्रपट हे बनावट आहेत, खोटे आहेत, नंतरच्या काळामध्ये तयार करण्यात आलेले आहेत, हे त्याला कळू शकलं नाही. अशी काही उदाहरणं आहेत. पण अर्थातच जसजसं संशोधन पुढे जातं, तसतसं त्यामधले बारकावे हे जास्त स्पष्ट होत जातात आणि मग नंतरच्या संशोधकांना उदाहरणार्थ अशा नंतर ते लक्षात आलं, की हे ताम्रपट बनावट आहेत. पण अशी अगदी किरकोळ काही उदाहरणं आहेत की जिथे ब्युलरची थोडीशी चूक झाली असं आपण म्हणू शकतो. तर या एपिग्राफीमधल्या संशोधनातून अनेक राजवंशांचा इतिहास हा समोर आला असं आपल्या लक्षात येईल. त्याच्यामध्ये मुख्यतः अशोकाचे शिलालेख त्याने वाचले. त्यानंतर पश्चिमी क्षत्रप, पल्लव राजे, वाकाटकांचे ताम्रपट, गुजरातमधले मैत्रक राजे असतील, गुजरातमधले इतर काही राजे आहेत, गुजरातमधला चालुक्य वंश म्हणजे सोळंकी या राजवंशाविषयीचे लेख असतील, सम्राट हर्षवर्धनाचे ताम्रपट, राष्ट्रकूटांचे अभिलेख, शिलाहार यांचे अभिलेख, कदंब राजवंश या अनेक राजवंशांच्या इतिहासावर यामुळे खूप संशोधन हे होऊ शकलं. अनेक नवीन गोष्टी या समोर आल्या. त्याचबरोबर त्याने जैनांचे जे अभिलेख संपादित केले, विशेषतः मथुरेला मिळालेले जैन अभिलेख, दानलेख, त्यातूनही जैन धर्माविषयीची खूप मोठी माहिती ही उजेडात आली. तर त्याच्या एपिग्राफीच्या संबंधातल्या लेखांचा जर अभ्यास केला तर असं लक्षात येतं अर्थातच, की अशोकासंबंधीचे लेख, अशोकाच्या शिलालेखांचा अभ्यास हा त्याने जास्त लेखांमध्ये केलेला आहे. आणि हा शिलालेखांचा अभ्यास फक्त इतिहासातच भर टाकतो असं नाही, तर आपल्या त्या काळातल्या समाज आणि संस्कृतीविषयी सुद्धा अधिक माहिती ही आपल्याला अशा लेखांमधून मिळत असते. अ, त्यामध्येच मग अनेक काही जुने असे शब्द, काही पारंपरिक शब्द, की ज्याचा अर्थ आपण आज विसरलेलो असतो, असे समोर येतात आणि मग विद्वान त्यांचा अर्थ काय असावा याचं संशोधन करू लागतात. ते महत्त्वाचं ठरतं. ब्युलरने अशा काही शब्दांविषयीची माहिती आणि संशोधन केलं, की जे आजही महत्त्वाचं ठरतं. उदाहरणार्थ राजूक असा शब्द अशोकाच्या शिलालेखामध्ये येतो आणि हा राजूक म्हणजे कोण असावा हे एका अधिकाऱ्याचं नाव आहे आणि ब्युलरनी असं दाखवून दिलं, की हा राजूक म्हणजे अ, रज्जुक किंवा रज्जुग्राहक या शब्दाचं हे राजूक किंवा लाजूक असं रूप आहे, प्राकृत रूप आहे. आणि त्याचा अर्थ जमिनीचं सर्वेक्षण करणारा अधिकारी. कारण तो हातामध्ये दोर धरून जमिनीचं मापन करतो आणि म्हणून तो रज्जुग्राहक आहे आणि म्हणून अ, हे त्याचं काम असलं पाहिजे आणि हा त्या पदाचा अर्थ असला पाहिजे, हे ब्युलरने दाखवून दिलं. त्याच पद्धतीने अ, अजून एक शब्द येतो अशोकाच्या शिलालेखांमध्ये आणि तो म्हणजे समाज. सम्राट अशोक असं सांगतो, की अ, समाज करू नका, समाजो न कतवो. तर म्हणजे काय तर सोशल गॅदरिंग किंवा एकत्र येणे म्हणजे समाज. पण नक्की का अशोक त्याला विरोध करतो आणि या शब्दाचा नेमका अर्थ काय असला पाहिजे, याविषयी बरीच चर्चा ही विद्वानांमध्ये होत असते. तर त्याच्यामध्ये ब्युलर याने असं दाखवून दिलं, की समाज याचा अर्थ आता आपण मराठीत ज्या अर्थाने वापरतो तसा नाहीये. तर समाज याचा अर्थ समुदाय आणि विशेषतः एखाद्या धार्मिक उत्सवासाठी एकत्र आलेला
समुदाय म्हणजे मेळा किंवा जत्रा थोडक्यात. तर अशा पद्धतीने धार्मिक मेळावे हे भरवू नयेत असं सम्राट अशोक म्हणतो आणि अ, त्याच्याविषयीची इतर चर्चा अनेक झाली, विद्वानांमध्येही झाली. त्या तपशिलात आता शिरायचं कारण नाही. पण या समाज याचा अर्थ करण्यासाठी ब्युलरने इतरही अनेक संस्कृत ग्रंथांचा आणि प्राकृत ग्रंथांचा आधार घेतला आणि त्याच्या आधारे त्याने या शब्दाचा अर्थ लावला. ती स्थिती धर्मस्थान या शब्दाविषयीची विशेषतः वाकाटकांच्या ताम्रपटांमध्ये हा शब्द येतो आणि त्याचा अर्थ राजाची राजधानी असा असला पाहिजे असे काही विद्वान म्हणतात. पण ब्युलरने असं दाखवून दिलं, की धर्मस्थान म्हणजे राजधानीचं ठिकाण नव्हे, तर धर्मस्थान म्हणजे राजाचा तळ जिथे आहे, कदाचित तो लष्करी मोहिमेवर निघालेला असेल, पण वाटेत जिथे कुठे तो थांबला आहे, तिथे सुद्धा तो न्यायदानाचं काम करतो आणि त्याचबरोबर धार्मिक स्वरूपाचं दान आणि त्यासंबंधीचं काम सुद्धा तो तिथे करत असतो आणि त्यामुळे धर्मस्थान याचा अर्थ न्यायाविषयीचं कामकाज करण्याचं ठिकाण आणि अ, धर्माविषयीचं किंवा धार्मिक दानासंबंधीचं काम करण्याचं ठिकाण असा होतो, असा ब्युलरने लावला. अ, आणि अजून एक शब्द जो अतिशय महत्त्वाचा ठरला आणि पुन्हा एकदा त्याचं संशोधन किती मार्मिक होतं हे लक्षात येतं. दृष्टम हा शब्द अनेक ताम्रपटांमध्ये, विशेषतः प्राकृत ताम्रपटांमध्ये येतो. याच व्याख्यानमालेच्या एका व्याख्यानामध्ये याविषयी अधिक सांगण्यात आलेलं आहे, डॉक्टर श्रीनंद बापट यांच्या व्याख्यानामध्ये. त्यामुळे मी या तपशिलात शिरत नाही. पण अगदी थोडक्यात सांगते, हे 2 ताम्रपटांचे फोटो त्यातल्या काही भागांचे 2 फोटो आपल्याला दिसतायत. तर एका ताम्रपटामध्ये आपल्याला दिसेल की अ, ओळीने काही मजकूर हा लिहिलेला आहे. उजवीकडच्या ताम्रपटाच्या फोटोमध्ये जर तुम्ही बघितलत आणि डावीकडे जो फोटो दिसतोय त्याच्यामध्ये 2 ओळींच्या मध्ये इथे सुरुवातीला अ, पहिल्याही ओळीत नाही आणि दुसऱ्याही ओळीत नाही अशा पद्धतीने मध्येच एक शब्द लिहिलेला आहे आणि तो शब्द आहे दृष्टम. आता याचा अर्थ लावायला गेला तर तो संपूर्ण ताम्रपटातल्या मजकुराशी त्याचा अर्थ नीट बसत नाही, जुळत नाही, असं लक्षात आलेलं होतं. पण मग नक्की काय असावं? नक्की दृष्टम एवढंच इथे का लिहिलेलं आहे? हे काही संशोधकांना कळत नव्हतं. तऱ्हेचे तर्क हे लढवले जात होते. तर ब्युलरने असं दाखवून दिलं, की जेव्हा ताम्रपट हा लिहिला जातो, कोरला जातो, त्यानंतर तो देण्याच्या आधी ते एक दानपत्र असतं कारण. तर ते देण्याच्या आधी, तो इश्यू करण्याच्या आधी अ, ताम्रपट तपासला जात असणार आणि तो तपासला गेला आहे याची खूण म्हणजे हे दृष्टम हा शब्द. म्हणजे जो ताम्रपट तपासून इश्यू करण्यात आलेला आहे, त्या ताम्रपटावर दृष्टम हे शब्द कोरलेले आपल्याला दिसतात, जे सर्वात शेवटी कोरण्यात येत असणार आणि म्हणूनच ते अशा पद्धतीने मध्येच कोरण्यात आलेले आहेत. आणि याच्या उलट इकडचा जर उजवीकडचा ताम्रपट बघितला, तर हा जो ताम्रपट आहे, हा इश्यू करण्यात आलेला नव्हता आणि म्हणूनच इथे दृष्टम हा शब्द दिसत नाहीये. तर ही जी या शब्दाची अधिक माहिती ही कुठल्याही इतर साधनांच्या आधारे वस्तुतः कळू शकत नाही. ती अनेक ताम्रपटांचा अभ्यास केल्यावर ब्युलरच्या लक्षात आली आणि त्याचबरोबर अ, सरकारी कामाचाही त्याला चांगला अनुभव होता. त्यामुळे त्याचाही वापर त्याने या बाबतीत केलेला आपल्याला दिसून येतो. आता इतर काही 2-3 महत्त्वाची त्याचे विषय आणि त्याचं योगदान त्या विषयांमध्ये आहे, ते आपण थोडक्यात बघूया. जैन धर्माच्या बाबतीमध्ये अशी एक समजूत होती त्या काळामध्ये, म्हणजे 19व्या शतकाच्या पूर्वार्धात आणि अगदी उत्तरार्धात सुद्धा अनेक संशोधकांचं असं मत होतं, की जैन पंथ हा बौद्ध पंथाचा
पंथाची एक शाखा आहे. म्हणजे बौद्ध धर्माचा उदय झाल्यानंतर त्यानंतरच्या काळात कधीतरी एक शाखा फुटून बाहेर निघाली आणि तो म्हणजे जैन धर्म. अ, वस्तुतः हे बरोबर नाहीये हे आपल्याला माहिती आहे. पण तेव्हाच्या पाश्चात्य संशोधकांना अ, ते माहीत नव्हतं. अ, पण काही संशोधकांनी आणि त्याच्यामध्ये ब्युलरचा सहभाग होता. हे दाखवून दिलं, की हे 2 वेगवेगळे पंथ आहेत. तर 2 वेगवेगळ्या स्वतंत्र पद्धतीने उदयाला आलेले असे हे धर्म आहेत. ते समकालीन असले म्हणजे अ, भगवान महावीर आणि भगवान गौतम बुद्ध हे समकालीन असले तरी सुद्धा त्यांचे स्वतंत्र काही मार्ग हे 2 होते. हे ब्युलरने दाखवून दिलं. त्याचबरोबर मगाशी ज्या जर्मन संशोधकाचा उल्लेख केला हर्मान याकोबी, त्यांनी काही ग्रांथिक पुराव्यांच्या आधारे हे सिद्ध केलं होतं, की जैन हा स्वतंत्र धर्म आहे बौद्ध धर्मापेक्षा. आणि अ, ब्युलरही त्याच निष्कर्षाप्रत आला, पण त्यासाठी त्याने शिलालेखांचा आधार घेतला आणि अनेक शिलालेखांचा विशेषतः मथुरा येथे मिळालेल्या शिलालेखांचा अभ्यास करताना त्याच्या असं लक्षात आलं, की याचा बौद्ध धर्माशी काही संबंध नाहीये आणि हा स्वतंत्र धर्म आहे. तर अतिशय सविस्तर असा एक लेख त्याने जर्मन भाषेमध्ये लिहिला पहिल्यांदा आणि नंतर त्याचं इंग्रजी भाषांतर सुद्धा झालं आणि त्यात या शिलालेखीय पुराव्यांच्या आधारे त्याने दाखवून दिलं, की जैन धर्म हा स्वतंत्र धर्म आहे. दुसरं त्याचं महत्त्वाचं योगदान असंच आहे जे इंडॉलॉजीच्या इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे रेनेसॉ सिद्धांताचं खंडन. तर तो सिद्धांत काय होता ते अगदी थोडक्यात बघूया. मॅक्स म्युलरने 1883च्या सुमारास एक ग्रंथ लिहिला, इंडिया व्हॉट कॅन इट टीच अस? आणि या ग्रंथामध्ये त्याने असं प्रतिपादन केलं, की इसवी सन पूर्व पहिलं शतक ते इसवी सनाचं जवळ-जवळ 5वं-6वं शतक अ, हा जो काळ आहे, हा भारतीय साहित्याच्या इतिहासामध्ये एक अंधार युग आहे. या काळामध्ये काहीही विशेष ग्रंथरचना या होऊ शकल्या नाहीत. अ, विशेष मुळातच कलांचा विकास हा या काळामध्ये होऊ शकला नाही. कारण की सतत परकीय आक्रमणं ही भारतावर या काळामध्ये होत होती आणि त्यामुळे भारतीयांना अशी स्वस्थताच लाभली नाही, की काही ग्रंथरचना करतील किंवा काही कलेच्या संदर्भामध्ये काही काम करतील. वस्तुतः अर्थातच हे मत अतिशय चुकीचं होतं आणि त्यानंतर या अंधार युगानंतर म्हणजे जे मॅक्स म्युलरला वाटत होतं, त्या अंधार युगानंतर संस्कृत साहित्याचं एक प्रकारे पुनरुज्जीवन झालं, पुनरुत्थान झालं आणि मग कालिदासादी कवींचा उदय झाला, अशी कल्पना मॅक्स म्युलरने केली होती. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर लगेचच ब्युलरने या सिद्धांताचं खंडन करणारा लेख लिहिला, स्वतंत्र मोठा लेख लिहिला आणि त्यामध्ये त्याने असं दाखवून दिलं, की आता जरी आपल्याला म्हणजे त्या काळामध्ये ब्युलरच्या काळामध्ये त्या काळातले ग्रंथ इसवी सनाच्या अ, पहिली काही शतकं, इसवी सनाच्या 6व्या शतकापर्यंत जवळ-जवळ असलेले असे ग्रंथ त्या काळात निर्माण झालेले ग्रंथ उपलब्ध होत नसतील, तरी सुद्धा तशा प्रकारे साहित्य अस्तित्वातच नव्हतं, असं म्हणता येणार नाही. आपल्याला उपलब्ध नाहीत याचा अर्थ ते नव्हतंच असं मानता येणार नाही. तर अशा प्रकारच्या अतिशय अभिजात अशा साहित्याचे पुरावे आपल्याला शिलालेखांमध्ये मिळतात. तर त्यासाठी त्याने अ, जुनागढला असलेला शिलालेख असेल, रुद्रदाम्याची प्रशस्ती आहे किंवा अलाहाबादला
असलेले स्तंभलेख, जो समुद्रगुप्त प्रशस्ती ती आहे. अशा अनेक शिलालेखांचा आणि प्रशस्त्यांचा त्याने आधार घेतला आणि त्यातलं हे किती अभिजात आहे आणि किती सुंदर आहे हे त्याने दाखवून दिलं आणि त्यातल्या कल्पना, त्यामधले शब्दप्रयोग, त्याचा भाषिक अभ्यास, अशा सर्व अंगांनी त्या शिलालेखांचा अभ्यास करून त्याने असं दाखवून दिलं, की वस्तुतः ग्रंथरचना ही चालूच होती. आपल्याला आता ते उपलब्ध नसले तरी सुद्धा निश्चितपणे साहित्य, संस्कृत साहित्य, प्राकृत साहित्य अ, हे लिहिलं जात होतं. अनेक ग्रंथांची निर्मिती होत होती आणि त्याने एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला, की परकीय आक्रमक जरी इथे आले, परकीय आक्रमणं भारतावर अनेक झाली, तरीसुद्धा शक असतील, कुशाणं असतील, त्यांच्या नंतरच्या पिढ्यांमध्येच लगेच राजांची नावं ही भारतीय झालेली आपल्याला दिसून येतात आणि त्या राजांनी भारतीय मातीत जन्मलेल्या धर्मांचा स्वीकार अ, हळू-हळू केलेला आपल्याला दिसून येतो. बौद्ध असेल, हिंदू असेल, जैन धर्म असेल. तर या सर्व धर्मांना आश्रय या राजांनी दिलेला दिसतो आणि त्यामुळे या परकीय आक्रमकांमुळे काही प्रमाणात जरी इथे अ, अस्वस्थता अशी निर्माण झालेली असली तरीसुद्धा कुठल्याही प्रकारे कलेच्या क्षेत्रामध्ये प्रगती खुंटलेली नव्हती आणि कला आणि साहित्य याच्यामध्ये भर ही पडत होती. हे त्याने दाखवून दिलं आणि मॅक्स मुलरची ही रेनेसॉ थेअरी ज्याला म्हणतात, संस्कृत साहित्याच्या पुनरुज्जीवनाचा सिद्धांत हा त्याने सपशेल खोडून काढला आणि नंतर ते म्हणणं, ब्युलरचं म्हणणं हे मॅक्स म्युलरला सुद्धा मान्य करावं लागलं. हीच गोष्ट महाभारताच्या संशोधनाच्या संदर्भात झाली. ती अशी, होल्समान, ॲडॉल्फ होल्समान नावाचा एक जर्मन संशोधक होता आणि त्याने महाभारताचा अतिशय सविस्तर असा तपशिलात जाऊन अभ्यास केला. पण त्याने जे निष्कर्ष मांडले ते मात्र अ, काहीसे खोडसाळपणाचे आणि अत्यंत चुकीचे असे होते. तर त्याने हे पुस्तक लिहिलं जर्मनमध्ये आणि त्यात त्याने हे त्याचे निष्कर्ष मांडले आणि त्या निष्कर्षातला महत्त्वाचा मुद्दा असा होता, की महाभारत हा जो ग्रंथ आहे, हा मुळात भारतीय मातीत लिहिला गेलेला ग्रंथ नसून इंडो जर्मॅनिक अशा पद्धतीचे कुठलेतरी ट्राइब असे होते. म्हणजे याच्यामध्ये अर्थातच आर्य आक्रमणाचा सिद्धांत गृहीत धरलेला होता. आता तो खूपच मागे पडलेला आहे. पण या आर्य आक्रमणाच्या सिद्धांतावरच आधारित अ, अशी ही कल्पना होल्समानने केली, की कुठेतरी सेंट्रल एशियामध्ये हे इंडो जर्मॅनिक असे लोक एकत्र होते आणि तेव्हा एका महाकाव्याची रचना ही केली गेली आणि त्या महाकाव्याचंच बदललेलं स्वरूप म्हणजे आता जे आपल्याला महाभारत उपलब्ध आहे ते. ते एक महाकाव्य होतं. त्याच्यामध्ये कौरव-पांडवांची कथा होती. पण त्याला एक प्रकारे एक धर्मशास्त्रीय ग्रंथाचं स्वरूप त्याच्यामध्ये अनेक नीतिमत्तेच्या संदर्भातल्या कथा असतील, अनेक उपाख्यानं, आख्यानं असतील. ते घालून हे महाभारत खूप वाढवण्यात आलं आणि एक प्रकारचा तो धर्मशास्त्राचा ग्रंथ म्हणून त्याची पुनर्रचना करण्यात आली. असं होल्समानचं मत होतं आणि ही पुनर्रचना अगदी जवळ-जवळ 14व्या-15व्या शतकापर्यंत चालू राहिली असं त्याचं म्हणणं होतं. होल्समानचा हा जो ग्रंथ आहे, तो 1892 मध्ये प्रसिद्ध झाला आणि ब्युलरच्या असं लक्षात आलं, की हे निष्कर्ष अतिशय चुकीचे आणि काहीसे खोडसाळपणाचे सुद्धा आहेत. त्यामुळे त्याने लगेचच 1892 याच वर्षी त्याने एक अतिशय सविस्तर असा लेख लिहिला आणि त्या लेखामध्ये त्याने हे सिद्ध केलं, की आपल्याला जे आता महाभारत माहिती आहे, ज्याला आपण शतसाहस्री संहिता म्हणतो, की ज्याच्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त श्लोक आहेत. ते त्याचं स्वरूप हे इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्येच सिद्ध झालेलं होतं किंवा तोपर्यंत ते महाभारत तशा पद्धतीने
लोकांना माहीत होतं, जे आता आपल्याला उपलब्ध आहे. म्हणजे या ग्रंथाची रचना ही 15व्या-16व्या शतकातली नव्हे, तर ती इसवी सनाच्या 4थ्या शतकाच्याही काही शतकं पूर्वी ही निश्चितपणे झालेली असणार आणि वेळासाठी त्याने अतिशय सबळ असा शिलालेखीय पुरावा दिला. गुप्तांच्या शिलालेखांमध्ये, गुप्त राजवंशाच्या शिलालेखांमध्ये त्याने दाखवून दिलं, की असे उल्लेख आढळतात, की महाभारत ही शतसाहस्री संहिता आहे. म्हणजे ते ऑलरेडी 1,00,000 श्लोकांचं महाभारत हे तेव्हा तयार होतं. त्यामुळे हे म्हणणं, की मुद्दामून कुणीतरी धर्मशास्त्रीय ग्रंथ म्हणून त्याच्यात बदल केला गेला आणि महाभारताला नवीन स्वरूप दिलं, हे म्हणणं चुकीचं आहे, हे त्याने दाखवून दिलं. त्याचबरोबर कंबोडियात मिळालेल्या शिलालेखाचा त्याने आधार घेतला आणि अशा अतिशय सबळ अशा पुराव्यांच्या आधारे त्याने लगेचच दाखवून दिलं, की होल्समानचं म्हणणं हे अतिशय चुकीचं अशा पद्धतीचं आहे आणि महाभारतासंबंधीचे त्याची वादग्रस्त विधानं त्याने पूर्णपणे खोडून टाकली. थोडक्यात सांगायचं तर ब्युलरने अशा पद्धतीने भारतीय विद्येच्या, इंडॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये अनेक विषयांमध्ये त्याने योगदान दिलं आणि एक त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आणि त्याच्या समकालीन इतर अभ्यासकांपेक्षा तो कसा वेगळा होता, हे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर त्याचा भारतीय परंपरेवर विश्वास होता, पारंपरिक ज्ञानावर विश्वास होता. याचा अभ्यास हा आधुनिक संशोधकांनी केला पाहिजे, असं त्याचं म्हणणं होतं. त्याचबरोबर इथल्या लोकसंस्कृतीचा अभ्यास त्यासाठी केला पाहिजे. भारतीय ग्रंथकारांवर कुठल्याही प्रकारे अविश्वास न दाखवता त्यांचा त्यांचा दृष्टिकोन हा समजावून घेतला पाहिजे, असं त्याचं म्हणणं होतं. त्यासाठी अगदी एक थोडक्यात उदाहरण देते आणि थांबते. W.D. व्हिटनी नावाच्या एका संशोधकाने असं मत मांडलं होतं, की पाणिनीच्या धातुपाठामध्ये जी क्रियापदं आढळतात, तर ती क्रियापदं त्यातली अनेक हजारो क्रियापदं ही काल्पनिक आहेत, असं त्याने म्हणणं मांडलं होतं. त्याच्यावर ब्युलरने एक स्वतंत्र लेख लिहिला आणि ते त्याचं म्हणणं खोडून काढलं आणि त्याने दाखवून दिलं, की पाणिनीय धातुपाठामधली अनेक क्रियापदं ही आता आपल्याला उपलब्ध असलेल्या संस्कृत साहित्यामध्ये जरी मिळत नसली, तरी ती प्राकृत साहित्यामध्ये रूप बदलून आलेली आहेत, असं आपल्याला आढळतं. इतकंच नव्हे, तर आधुनिक भारतीय भाषांमध्ये सुद्धा त्यांची रूपं ही सर्रास वापरली जातात आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे व्याकरण परंपरेवर आणि त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचं कारण नाही, असं ब्युलरने सबळ पुराव्यांच्या आधारे दाखवून दिलं. तर थोडक्यात म्हणजे अशा पद्धतीने तो भारतीयांना समजावून घेऊन इथल्या परंपरेला आणि संस्कृतीचा अभ्यास करून मगच आपले निष्कर्ष तो मांडत असे आणि त्याची अनेक उदाहरणं ही त्याच्या लेखनामधून आपल्याला दाखवता येतील. आता वेळ संपत आली आहे, त्यामुळे इथेच थांबते. धन्यवाद. आणि मला या व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान देण्याची संधी दिल्याबद्दल मी रायगड स्मारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.